तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शिरला ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना वीज, पाणी, स्वच्छता आणि रस्ते याबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून मूलभूत सुविधा आणि शासकीय घरकुल योजनासह इतर योजनांबाबत वारंवार अर्ज करूनही नागरिकांना या योजनांचा लाभ मिळत नाही। त्यावर पातूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडून कुठल्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने पातूर शिवसेना उबाठा गटाकडून पंचायत समितीवर धडक मोर्चा काढण्यात आला। यामध्ये 200 ते 300 महिला पुरुष समाविष्ट झाले होते। यावेळी महिलांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यावरील घाण पाणी आणि विविध रोगराई आजार पसरत असल्याबाबत गटविकास अधिकारी सुनीता इंगळे यांना घेराव टाकून जाब विचारला। शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी नागरिकांना जिथे तिथे पैसा द्यावा लागत असून नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याची खंत गटविकास अधिकारी यांच्याकडे व्यक्त केली। ग्रामपंचायतचे सरपंच तथा ग्रामसचिव मनमानी करीत असून गटविकास अधिकारी नागरिकांच्या तक्रारीकडे आणि समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने पंचायत समिती प्रशासन आणि शिरला ग्रामपंचायत प्रशासनाचा यावेळी मोर्चेकरांनी निषेध केला, तर पंचायत समितीच्या ढिम्म धोरणाबाबत खंतही व्यक्त केली। यावेळी वृत्त संकलन करण्यास गेलेल्या पत्रकारांना गटविकास अधिकारी यांनी वृत्त संकलन करण्यास अडथळा आणला आणि असं वागणूक दिल्याने पत्रकारांनी सुद्धा निषेध व्यक्त केला। दरम्यान येत्या 8 दिवसात समस्यांचा आणि तक्रारींचा निपटारा न केल्यास याच्यापेक्षाही भव्य आंदोलन करण्याचा इशारा याप्रसंगी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला। MCN न्यूज मराठीकरिता जयवंत पुरुषोत्तम, पातूर। आज आम्ही पातूर पंचायत समितीचे शिरला ग्रामपंचायत मध्ये सरपंच सचिव यांनी ग्रामपंचायत जे आपले घरकुलाचे मुद्दे आहेत, घरकुलाचे ऑनलाईन सर्वे केलेले आहेत। सर्वेमध्ये आता काही सामान्य लोकांजवळ मोबाईल नाही आहे, गरीब लोकांजवळ मोबाईल नाही आहे, त्यांचे घरकुलामध्ये नाव आलेले नाही आहे आणि त्या लोकांना माहीत पण नाही आहे की सर्वे चालू आहे म्हणून। तर ग्रामपंचायतनं सर्वात पहिले घरोघरी जाऊन सूचना द्यायला पाहिजे होती आणि त्या ज्या लोकांजवळ मोबाईल नाही आहे त्या आता काही ना काही पर्याय काढायला पाहिजे होता। आता सध्या असं झालेलं आहे की एखाद्या बिल्डिंगवाल्यानं जर समजा ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आणि कुळावाल्याजवळ मोबाईल नाही आहे तर त्याचं नाव पहिले येऊन राहिलं, हे अत्यंत चुकीचं आहे। याची आम्ही शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वांनी दखल घेतलेली आहे आणि गट विकास अधिकारी BDO मॅडम यांच्याजवळ आम्ही सर्व ग्रामपंचायतच्या सर्व लोकांना घेऊन निवेदन दिलेलं आहे। तसेच काही आमचे ग्रामपंचायतमधले काही सदस्य आमच्या शिवसेनेचे नसल्यामुळे आणि दुसऱ्या पक्षाचे निवडून आल्यामुळे काही लोकांचे कामं होऊन नाही राहिले। ग्रामपंचायत सगळ्या लोकांकडून टॅक्स घेते, ग्रामपंचायतनं सगळ्याचं काम केलं पाहिजे, पण असं होऊन नाही राहिलं। 4 वर्षापासून आता आखरीचं वर्ष आहे, 4-5 महिने राहिलेले आहे आणि मला वाटते 40-50 लाख रुपयाचा निधी बी आलेला आहे, तरी या लोकांना विश्वास घेतलं नाही। 5 वर्षापासून तर घेतलं नाही, आखरीच्या वर्षातही घेतलं नाही। हे लोक निवेदन देऊ परेशान होऊ राहिले, तरी शासनानं काही कोणती दखल घेतलेली नाही। म्हणून आम्ही आज इथं शिवसेनेच्या वतीनं पातूर पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी यांच्याजवळ आलेलो आणि यांना जाब विचारलेली आहे। तरी 8 दिवसाच्या आत जर शासनानं दखल घेतली नाही तर आम्ही भव्य दिव्य आंदोलन, याच्यापेक्षा आज आम्ही 400-500 लोक इथं जमा झालो। आम्ही 1000 लोकांच्या वर जिल्हा परिषदेतल्या CO साहेबांच्या तिथं जाऊन बसू आणि याच्यावर कारवाई करा अशी सर्व जनतेच्या वतीनं आम्ही मागणी करू। शिवसेना जिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज की जय। पंचायत समिती स्तरावर BDO मॅडम यांचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही। दिलेल्या अर्जावर मॅडम वेळीच दखल घेत नाही, त्यामुळे BDO ह्या दप्तर दिनांक 2006 अन्वये शिक्षेस पात्र आहे। तरी शिवसाहेबांनी त्यांच्या कारवाई करावी, तेव्हा या गरिबांना न्याय मिळेल।